मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी एखाद्या प्रदेशातला प्रवास करतोय. नाही, मी मुंबई ते मांडवा असा जो प्रवास आहे तो करून परत मुंबईकडे येतोय. आणि तुम्हाला हे सगळं मोठमोठ्या इमारती दिसतील. समुद्रातून हा प्रवास चालू आहे. या एकाच बोटीमध्ये जवळपास 300 गाड्या आहेत आणि आम्ही असा प्रवास करतोय. हे सगळं तुम्हाला सांगण्याचा विषय योग्य यासाठी आहे की आता निवडणुकीचा काळ सुरू झाला आणि निवडणुकांचा काळ आला की त्याच्यानंतर आपल्याकडे जागोजागी लोकांनी बसच्या व्यवस्था केलेल्या असतात आणि देवदर्शन, मतदारांना देवदर्शन अशा प्रकारचा एक लाच दर्शनाचा कार्यक्रम बरं का सुरू असतो. मतदारांना देवदर्शनासाठी उमेदवार, भावी इच्छुक नगरसेवक, आमदार का घेऊन जातात त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण ह्या ज्या बसेस असतात त्यांना शनिवार रविवारी सुट्टी असते. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं तिथं काहीतरी काम असतं, त्या कॉन्ट्रॅक्टरला दम दिला की नेमकं काय असतं, त्यालाही शनिवार रविवारी सुट्टी असते आणि त्यामुळे फक्त डिझेल टाकलं किंवा त्या ड्रायव्हरचा खर्च दिला म्हणजे खूप कमी पैशात, म्हणजे 20% किमतीमध्ये त्यांना ती गाडी उपलब्ध होते. दुसरी गोष्ट, तिथं ज्या ज्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी माणसं जातात त्या ठिकाणी त्यांचं आश्रम असतो, त्या ठिकाणी त्यांचं राहण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था असते, त्याला भक्त निवास वगैरे म्हणतात, तेही फुकट असतं. शिवाय अशा धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जेवणही 2 टाइमचं फुकट असतं, त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे बघा, गाडी फुकट, राहणं फुकट, प्रसाद फुकट, पण भावी नगरसेवकाचं नाव मात्र मोठं लागतं की यांच्या माध्यमातून, यांच्या सौजन्याने असं देवदर्शन. खरं तर असं फुकटचं दाखवण्यापेक्षा कधीतरी तरुणांना, या भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदारांनी मुलांना कधीतरी असं पासपोर्ट काढून दिला पाहिजे आणि कधीतरी सिंगापूर दाखवलं पाहिजे, कधीतरी दुबई दाखवली पाहिजे. किती दिवस तुम्ही पाकिस्तानची तुलना करून पोरांना खाली घेणार आहात? किती दिवस तुम्ही पोरांना जाती धर्मामध्ये अडकवून त्यांना क्रिकेटच्या मॅचमध्ये बात करणार आहात? किती दिवस तुम्ही त्यांना फक्त देवदर्शन? मला सांगा, देशामध्ये एवढे सगळे प्रश्न येतात, खड्डे येतं, प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, भ्रष्टाचार आहे, मुलींवरती बलात्कार होत आहेत. कुठे गेले हे देव? का नाही ते प्रगट होत? का नाही त्या मुलींना न्याय देत? मित्रांनो, लक्षात ठेवा, देव त्याच्याच पाठीशी उभा असतो जो शूर असतो आणि जो भ्रष्टाचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढू शकतो. ती प्रेरणा देण्यासाठी पोरांना असं काहीतरी लांबपर्यंत फिरवलं पाहिजे. आणि तरुणांनी सुद्धा आता उमेदवारांना हेच मागितलं पाहिजे की तुम्ही आम्हाला देवदर्शनाच्या भानगडीत पाडू नका, ह्या देवळात त्या देवळात नेऊ नका. तुम्ही आम्हाला दुबईला घेऊन चला, तुम्ही आम्हाला सिंगापूरला घेऊन चला, तुम्ही आम्हाला अमेरिकेला घेऊन चला, तुम्ही आम्हाला विमानातून प्रवास घडवून आणा, तुम्ही आम्हाला असं समुद्रातून प्रवास घडवून आणा. बसचा विषय बस झाला.